नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा इथं मी राशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मैत्रिणींनो, हे मी तांदूळ व्यवस्थित धुवून धावून वाळवलेलं आहे फॅनखाली आणि मग ते तांदूळ मी दळून घेतलेलं आहे. पहा, अगदी सावलीत हेच वाळवलेलं आहे, उन्हात नव्हतं टाकलं वाळायला. आणि त्याचं तेवढं पीठ तयार झालं आहे. मग आपण त्याच वाटीने आपण या पातेल्यात पाणी ओतून घेऊया. पहा मैत्रिणी, आपल्याला त्या तांदळाच्या पिठापासून अगदीच मस्त अशी कुरकुरीत रेसिपी बनवायची. पाहू शकता इथं 2-2.5 वाट्या मी पाणी वाटणार आहे ह्या पातेल्यात. आपल्याला अगदी मस्त अशी बनवायची आहेत बॉबी पापड. अजून आता ह्या पाण्यात आपण टाकणार आहे चवीपुरतं मीठ. मीठही तुमच्या अंदाजाने टाका, जास्त करू नका, नाही तर जास्त जर पडलं तर सगळ्या आपल्या बॉबी पापडची चव बिघडेल. 2-2.5 चमचे मी पाणी हे टाकलेलं आहे, मीठ पाहू शकता. त्याच्यानंतर आपण टाकणार 1 चमचा पापड खार मैत्रिणी. पहा, आणि आता ह्या पाण्यावर आपल्याला ठेवायचे झाकण. अगदी छान मस्तपैकी उकळी आली पाहिजे ह्याला. हे बघा, मस्त अशी उकळी यायला लागलेली पाहू शकता तुम्ही. ह्याला अगदी खळखळून अशी उकळी आली की आपण त्याच्यात टाकणार आहे ते पीठ. आणि इथं घेतलं आहे मी लाटणं, पहा, हलवायला. आता हे वाटीभर पीठ मी संपूर्ण त्याच्यात टाकून देणार आहे. पहा, आणि थोडंसं झाकण ठेवणार आहे, पुन्हा लगेच काढणार आहे. थोडंसं पाणी वर आलं की आपण हे झाकण काढून घ्यायचं आणि ते हलवून घ्यायचं. हे बघा, असं वर आलं आहे. आता आपण हे संपूर्ण पीठ हलवणार आहे. पहा, अशी गुठळी वगैरे राहिल्या नाही पाहिजे. हे बघा, पूर्ण असं पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे. मस्त अगदी करायचं आहे मैत्रिणींनो. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, त्याची हलवायची मळायची खूप म्हणजे हे घ्यायला लागतं. पाहू शकता तुम्ही. हो का, इथं हे पीठ झालेलं आहे. आता पुन्हा आपण 1 मिनटभर झाकण काढून गॅस बंद करूया. मस्त अशी वाफ काढून घेऊया त्याची. आणि पुन्हा आपण बघायचे झाकण काढून. हे पाहू शकता तुम्ही, पीठ अगदी छान झालेलं आहे. आणि कसं आहे, गरम पिठाला हात लावायचा म्हणजे खूपच कठीण आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. हे बघा, मस्त असं हे पीठ झाले. पण ह्या पिठाची खूप आपल्याला तकलीफ घ्यायला लागते मैत्रिणींनो. पाहू शकता. मी आता इथं संपूर्ण हे परातीत पीठ काढून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. पण ते पीठ एवढं गरम आहे की हातसुद्धा लागून देत नाही, एवढं भाजतं आहे. आता आपल्याला हे पीठ संपूर्ण असं मळून घ्यायचं आहे. बघा, आता मळून तुम्ही कागदात मळा, कशातही मळा. समजा एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये असं मळून घेतलं तरी चालेल. पण आता इथं मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे, मी त्याच्यात हे मळून घेणार आहे. पहा, असं अगदीच थोडं त्याच्यात आता संपूर्ण पीठ टाकणार आहे आणि आपण आता मळून घेणार आहे. जसं लागन तसं मळलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने टाकून घ्यायचं मैत्रिणींनो. अगदी वर्षभर टिकणार हे बॉबी पापड आहे. खरंच खायला बी खूप सुंदर आहे, कुरकुरीत. आपण मुलांना जे दुकानातून विकत कुरकुरे आणून देतो ना, त्यापेक्षा आपण असं घरी करा आणि आपल्या मुलांना खरंच खायला द्या. खूप छान, म्हणजे खूप अप्रतिम अशी चव लागते त्याची. पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे पीठ संपूर्ण आपल्याला मळून घ्यायचं आहे. बघा, ह्या पिशवीतच पिशवी काय गरम असल्यामुळं फुटूही शकते, त्याच्यामुळं हात जरा जपून वापरायचा आणि त्याला अगदीच व्यवस्थित असं. कारण की मला सुद्धा जरी ते पिशवीत घातले ना, चटके खूप बसतात मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने संपूर्ण हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. का असंच आता मी बरंच मळलेलं आहे ते, तरी बी आता व्यवस्थित असा गोळा करणार. थोडंसं हाताला पाणी लावा किंवा तेल नका लावू, पाणीच लावायचं. म्हणजे कसं आहे, वास वगैरे लागत नाही आपल्या बॉबी पापडला. आणि असं मस्तपैकी उंडा करून
त्या साच्यात भरायचे बघा आपल्याला. आणि खूप उरकतात हे, झटपट असे बॉबी पापड होतात आणि खूपच छान होतात, कुरकुरीत एकदम तयार होतात. पाहू शकता तुम्ही. आता मी इथं तुम्हाला करून दाखवते मैत्रिणी, पाहू शकता. समजा त्याच्यात एखादी गठळी राहिली तर थोडंसं हे होतं, पण खरंच करायला. आणि जरी ते एकावेक जरी पडले ना, एकावेक पडले तरी ते मोकळे होतात नंतर वाळल्यावर, त्याला काही प्रॉब्लेम नाही होत मैत्रिणींनो. खरंच खूप छान होतात आणि दिसतात बी खूप छान. हे बघा मैत्रिणींनो, संपूर्ण इथं मी बॉबी पापड करून घेतलेले आहेत, तयार करून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि इथं आपले वाळलेसुद्धा अगदी छान असे मस्त कुरकुरीत. आणि जेवढे लांब आहेत ते आपण तुकडे करून असे ठेवू शकतो. हे बघा मस्तपैकी तुकडे बी केलेले आहेत मी त्याचे, काय का तुम्हाला दाखवते आता करून. हे बघा. आणि आपण तेलात टाकताच ते मोकळे होतात. खरंच खूप छान होतात आणि फुलतात बी लय. पाहू शकता तुम्ही. आता इथं वाळलेले हे केवढीशी वाटतात का नाही तुम्हाला बारीक, पण आपण ज्या वेळेस तेलात हे तळतो हे बॉबी पापड, ते अजूनच खूप फुलतात मैत्रिणींनो. पहा आता. चला, आपलं इथं तेलही तापत आलंय, आपण पाहूया तेल तापले काय. तेल अगदीच छान तापलेलं आहे. पहा, त्याच्यात थोडासा तुकडा टाकला होता, मस्त तेल तापले. आणि तुम्ही पाहू शकता आता आपले बॉबी पापड हे कसे फुलतात पहा. आणि अगदी सुंदर असे हे बॉबी पापड तयार होतात. खास मुलांसाठी खूपच छान हे बॉबी पापड रे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आणि खायला बी खूप टेस्टी लागतात हे, इतके चव अप्रतिम लागते याची खरंच खूप. आणि जर तुम्ही याच्यात ओवा जर टाकला ना तर अजूनच खूपच सुंदर हे बॉबी पापड लागणार चवीला. आणि खरंच मी एकदा टाकून असं करून दाखवणार तुम्हाला पुन्हा एकदा. आणि खायला खूप भारी वाटतं. तेव्हा आपण केवढीशे टाकले आणि किती जास्त होतात, थोडे टाकले तरी भरपूर असे फुलतात आणि दिसतात बी खूप छान. पहा मैत्रिणींनो, खूप छान होतात हे. नक्कीच तुम्हाला आजचा जर व्हिडिओ जर हा आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा. आणि माझे हे वाळवणाचे पदार्थ तुम्हाला कसे वाटतात तेही सांगा. अगदी छान छान मैत्रिणी, आपण अजूनही वेगवेगळ्या प्रकारची वाळवणं करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार बी आहे बघा, असेच वेगवेगळ्या प्रकारचे. आणि तसं म्हणायला मी तुम्हाला रोजच एक एक वेगवेगळा पदार्थ दाखवतेच आहे वाळवणाचा. आणि कसा अगदी छान होतो आहे, खूपच छान, चविष्ट बी खूप लागतो आहे हा पदार्थ, खायलाही खूप छान. अगदी वर्ष काय 2 वर्षे टिकणारा हा पदार्थ आहे मैत्रिणींनो. खरंच खूप छान होतो. आणि हे बॉबी पापड तर खरंच अप्रतिम, तुमच्या तांदळाच्या पापड्यांपेक्षा खूप चविष्ट लागतात हे बॉबी पापड. आणि खरंच खूप भारी लागतात. पहा मैत्रिणींनो, अगदी मस्त थोडेसेच तळले पण ताट भरलं आहे माझं, पाहू शकता तुम्ही. आणि खूप छान मोकळे सुटसुटीत, कसेही खा, तेलकट नाही काय नाही. खरंच खूप छान असे सहज धरले तरी हे बॉबी पापड तुटतात, इतके हलके फुलके झालेत हे बघा, सहज आज दाबला तरी. मग सांगा मैत्रिणींनो, कसे झाले आजचे बॉबी पापड, खायलाही कुरकुरीत आणि अगदीच तोंडाला चव नसली तर चवच येणार. मग चला मैत्रिणींनो, आपण उद्या असंच भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.